शेतकऱ्याला योग्य वेळी भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या खिशावरती किती परिणाम होतो आणि त्याला किती लॉस होतो हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपलं पीक आहे कापूस. कापसाला मध्ये आपल्याला किती भाव भेटला, सध्याचा भाव जो वाढलाय त्यामुळे आपल्याला किती नुकसान झालंय याची पूर्ण माहिती आपण या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जर शेतकरी बिझनेसवरती नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल, सोशल मीडियावरती फॉलो केलं असेल तर नक्कीच जा आणि फॉलो करा, कारण व्हॅल्युएबल कॉन्टेंट इथं तुम्हाला भेटला जातो. नक्की अपडेटसाठी नक्की फॉलो करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, व्हिडिओमध्ये बघितलं तर आपण आपलं पीक आहे कापूस, हे पीक आहे आणि आपल्याला टोटल उत्पादन झालंय 36 क्विंटल 20 किलो. आणि जो आपल्याला विकलेला भाव आपण भेटलाय त्याचं आपण गणित आधी बघणार आहोत. त्यानंतर आपल्याला बघणार आहोत की सध्याचा भाव करंटमध्ये किती चाललाय. दोन्हीचं कंपॅरिझन करून आपल्याला शेवटचं बघायचं की आपल्याला लॉस झालाय की फायदा झालाय. लॉस किंवा प्रॉफिट आपण बघणार आहोत. तर बघा, 36 क्विंटल 20 किलो बघितलंय तर सरासरी आपल्याला 7,200चा भावानं आपल्याला प्राइस भेटली पर क्विंटलचा. आता बघा, विकलेल्या भावामध्ये आपण कापसाच्या दोन टाईपने आपण कापूस घेतला जातो किंवा विकला जातो. एक तर असतो चांगला म्हणजे सुपर कापूस आणि दुसरा असतो फरदड कापूस. आता सुपर कापूसमध्ये आपण 22 क्विंटल 70 किलो हा कापूस विकलाय आणि त्याला भाव भेटला 7,200 रुपये. म्हणजे त्याची पूर्ण किंमत होते 1,62,990. 1,62,990 एवढी आपल्याला तेवढी प्राइस भेटली होती. आता बघा, फरदडचं बघायला गेलं, आम्ही 13 क्विंटल 50 किलो कापूस विकला होता आणि तेव्हा आम्हाला भाव भेटला होता 7,590. कारण बघा, सुपरला आपल्याला भाव कमी भेटला आणि फरदडला कारण तेव्हा भाव वाढला होता, म्हणून तो डिफरन्स आहे. आणि आपल्याला पूर्ण फरदडची प्राइस भेटली होती 1,02,465 रुपये. बघा, आता जर आपण आता सध्या विकलेला, आम्ही जो विकलेला भाव होता याची जर टोटल बघितलं गेलं तर एकूण कापूस आहे 36 क्विंटल 20 किलो. टोटल उत्पादन झालंय 2,65,455 रुपये. आता सध्याचा जो भाव बघितला आज, म्हणजे आपण जर बघतोय हा मेचा महिना आहे, मे मध्ये कापसाला सध्या सरासरी भाव हा 9,000चा आहे. आणि जर सुपर कापूस जर विकायचा असेल 22 क्विंटल, आम्ही आधीच्या ह्याला कम्पेअर करून सांगतोय, 22 क्विंटल 70 किलो, तेव्हा 9,000चा जर भाव त्याला पकडला सध्याचा भाव तर 2,04,300 रुपये होतात. आणि फरदडला जर पकडलं तर 13 क्विंटल 50 किलोचा जर पकडला तर 8,000 आपण सरासरी भाव पकडूयात तर त्याला 1,08,000 रुपये होतात. आता एकूण कापूस सध्याच्या प्राइसनुसार होतो, त्याची प्राइस किती होती बघा, 36 क्विंटल 20 किलो आपल्याला कापूस झालाय, सध्याची प्राइस त्याला होतं 3,12,300 रुपये. आता जर तुम्ही बघितलं भाव वाढलेले, झालेला लॉस किती एक्झॅक्टली. आता बघा, सध्याचा आपल्याला आताच्या प्राइसनुसार त्याची प्राइस होती 3,12,300 रुपये. मायनस केले आधीचा भाव जो ऍक्च्युअल मध्ये आपल्याला भेटलाय तर तो आहे 2,65,455. तर हे मायनस केल्यानंतर 46,845 रुपयाचा आपल्याला लॉस आहे. ऍक्च्युअल मध्ये लॉस आहे. हा लॉस कशामुळे की भाव वाढीमुळे. आता शेतकऱ्यांनी भाव कधी विकायचा कधी नाही विकायचा हे सरकारवरती डिपेंड आहे, कारण सप्लाय डिमांड सगळं इंटरनॅशनल मार्केटनुसार सगळं भाव तयार होतो. म्हणून शेतकऱ्यांना एक सांगायचं तात्पर्य एकच की कमी भावामुळे आपण विकल्यानंतर आपल्याला किती लॉस होतो ह्याबद्दल हा एक छोटासा व्हिडिओ आहे. तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला किती लॉस झाला ह्या भावामुळे तर नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच माहितीसाठी शेतकरीबिझनेस.com वरतीही व्हिजिट करायला विसरू नका. तिथे नवीन नवीन माहिती, प्रत्येक पिकावरती PDF असतील, वेगवेगळ्या डॉक्युमेंटेशन असतील, किंवा तुम्हाला प्रत्येक पिकाचं शेड्यूल पाहिजे असेल, एंड टू एंड मार्गदर्शन पाहिजे असेल, कन्सल्टेशन पाहिजे असेल तर नक्की तिथे जा आणि व्हिजिट करा. आणि 965777 1918 965777 6454 हे 2 व्हॉट्सअप नंबर आहेत, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. धन्यवाद.